मित्रांनो, ताजमहल आग्र्याला आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे, परंतु पहिल्यांदा आग्रा हे ठिकाण फिक्स नव्हतं. 1631 मध्ये मुमताजचा मृत्यू बुरहानपूर येथे झाला होता. तेव्हा येथेच तिच्यासाठी संगमरवरी भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय शहाजहानने घेतला होता. परंतु इथली नदी खोल नव्हती, दगडांचा अभाव होता आणि हवामानही प्रतिकूल होतं. तेव्हा हे ठिकाण आग्र्याला स्थलांतरित झालं. पुढचे 22 वर्ष 20,000 मजूर आणि 1,000 कारागिरांच्या मदतीनं मकराना येथील दगडांच्या साह्यानं प्रेमाचं अमर प्रतीक असलेलं ताजमहाल बनलं गेलं. मित्रांनो, पर्शियन आर्किटेक्चर, कुराणचे शिलालेख आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या कारागिरांमुळे हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटचा भाग आहे. दरवर्षी 70 लाख पर्यटक येथे व्हिजिट करतात आणि त्यातून 100 कोटीपेक्षा जास्त पर्यटनाचा महसूल उत्पन्न होतो. मित्रांनो, शहाजहानने स्वतःसाठीही असा महाल बांधण्याचा निर्णय घेतला होता, परंतु औरंगजेबाने त्याला पकडलं आणि त्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. असेच इतिहासातील माहिती नसणारे फॅक्ट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर सबस्क्राईब करा थॉट्स विथ वाल्मिकी. धन्यवाद.